सकाळचा नाश्ता जर पौष्टिक आणि चवदार असेल तर दिवससुद्धा अगदी मजेत आणि उत्साहात जातो. असाच पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी मी आदल्या दिवशी 1 कप तांदूळ, अर्धा कप चण्याची डाळ, पाव कप उडदाची डाळ, पाव कप मुगाची डाळ आणि पाव कप तुरीची डाळ, अर्धा चमचा मेथी हे सगळं एकत्र केलं. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि यानंतर मी हे रात्रभर भिजण्यासाठी ठेवून दिलं. सकाळी हे छान असं भिजलं गेलं आहे. आता हे वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि वाटताना यातलंच थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे. याबरोबरच आलं आणि हिरव्या मिरच्या घालून अगदी बारीक असं वाटून घेतलं. यानंतर हे 3 ते 4 मिनटं फेटून घेतलं. यामुळे इनो सोडा न घालता अगदी जाळीदार असा नाश्ता तयार होईल. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं. यामध्ये सगळ्या डाळी आहेत, तांदूळ आहेत, त्यामुळे अगदी पौष्टिक असा नाश्ता आहे. रात्री थोडीशी तयारी केली तर सकाळी हे तुम्ही वाटून अगदी झटपट नाश्ता तयार करू शकता. तर या तयार पिठाचे मी इथे डोसे तयार करून घेतले. याबरोबर खाण्यासाठी मी नेहमीची खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार केली. हा डोसा अगदी कुरकुरीत होतो आणि चवीला तर खूपच छान लागतो. इनो सोडा न घालता कमी तेलाचा प्रोटीनने भरपूर असा हा हेल्दी नाश्ता तयार झाला आहे. तर ही मस्त अशी रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.